बिबट्याच्या शहरातील अस्तित्वाबाबत वन विभाग झाला आंधळा, बहिरा आणि मुका। नागरगोजे झोपलेल्या गोधडीवरून उठा, अन्यथा बिबट्या तुमच्याच गोधडीत घुसेल। बिबट्या शहरात घुसला तर वन विभागाच्या अधिकाऱ्याची चड्डी होणार पिवळी। सध्या जालना शहरातील मंठा चौफुली भागात बिबट्या असल्याच्या चर्चेला ऊत आलेला आहे। अनेकांना हा बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। हे व्हिडिओ पाहून शहरातील नागरिक चांगलेच भयभीत झालेले असून या घटनेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पोस्ट तयार करून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। बिबट्या आढळून आल्यास जालना येथील वन विभागाशी संपर्क साधा असं आवाहन या पोस्टमधून करण्यात आलंय। पण ही पोस्ट नक्की वन विभागाची आहे की नाही याबाबत आम्ही वन विभागाशी संपर्क साधला असता ती पोस्ट आमची नाही असं तोंडी उत्तर वन विभागाचे अधिकारी देत आहे। मग वन विभागाची ही पोस्ट अधिकृत नाही तर मग वन विभाग ही पोस्ट फिरवण्यावर गुन्हा का दाखल करत नाही असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। ज्यांना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील कार्यरत वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे हे आपल्या वरकामाईकडे जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वी प्रशांती नगर येथे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता वन विभागाने तो बिबट्या असल्याचा निष्कर्ष काढला होता। त्यानंतर काही दिवसांनी कन्हैया नगर येथील लहान मुलांना बिबट्या दिसून आल्याचे त्यांनी सांगितले होते। त्या ठिकाणी वन विभागाने पायांच्या ठसाची पडताळणी केली असता ठसे तडस या प्राण्याचे असल्याचे निष्कर्ष काढला। यावरून असे दिसून येते की मग शहरामध्ये बिबट्या आणि तडस दोन्ही हिंस्र प्राणी वावरत आहे। मग वन विभागाच्या या वेगवेगळ्या निष्कर्षामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण सध्या पसरलेले आहे। जालन्यात अवैध वृक्षतोड करणारा कळून महिन्यात लाखो रुपयाची भरण गोळा करण्यात मग्न आहे। शहराजवळच्या कोणत्याही परिसरात बिबट्याचं अस्तित्व नाही हे असं वन विभागाचे अधिकारी स्पष्टपणे सांगायला तयार नाही। त्यामुळे वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे हे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन गोधडी टाकून कुंभकर्णासारखी महिनोन्महिने गाढ झोप काढतात काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून नागरगोजे यांचा कारभार हा मनमानी पद्धतीचा झाला आहे। त्यामुळे शहरात कोणत्याही घरात घुसून बिबट्यानं नागरिकांचे लचके जरी तोडले तरीही हे महाशय स्वतःच्या अंगावर न घेता ही जबाबदारी थेट वरिष्ठांच्या डोक्यावर मारतात की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। तोपर्यंत शहराच्या आजूबाजूला फिरणाऱ्या बिबट्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे।